एव्हरीवन. आज आपण फर्स्ट लेसन ज्याचं नाव आहे प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट हा लेसन बघणार आहोत, शिकून घेणार आहोत. सो या लेसनमध्ये आपण फर्स्ट इंट्रोडक्शन म्हणजे एक ब्रीफ इंट्रोडक्शन तुम्हाला मिळेल की मॅनेजमेंट म्हणजे काय आहे. मग त्यानंतर त्याचे स्पेसिफिक डेफिनेशन्स आहेत ज्या तुम्हाला लर्न कराव्या लागतील, त्या आपण बघणार आहोत. नेचर ऑफ प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट. नेक्स्ट सिग्निफिकन्स किंवा आपण ह्याला दुसऱ्या शब्दात इम्पॉर्टन्स ऑफ मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स हे बघणार आहोत. नंतर मॅनेजमेंटच्या काही थिअरीज आहेत ते बघणार आहोत. देन हेनरी फ्युअल्स ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थिअरी ऑफ मॅनेजमेंट अँड फ्रेडरिक विन्स्लो टेलर सायंटिफिक मॅनेजमेंट थिअरी. सो या लेसनमध्ये आपण हे 7 पॉईंट्स कवर करणार आहोत. सो स्टार्ट करूयात. फर्स्ट इंट्रोडक्शनने आपण सुरुवात करूयात. डिअर फ्रेंड्स, इन 11th standard we have studied that management is everywhere. In every type of business organization, non-business organization and even in social life, management is required. तुम्ही 11वीत बघितलेलंच असेल की मॅनेजमेंट सगळीकडे गरजेचं आहे, ते लागतंच. मग ते एखादं बिझनेस ऑर्गनायझेशन असो किंवा नॉन बिझनेस ऑर्गनायझेशन असो किंवा आपल्या नॉर्मल सोशल लाईफमध्ये पण मॅनेजमेंट हे गरजेचं आहे. मॅनेजमेंट इज द की टू सक्सेस इन अचीवमेंट ऑफ ए गोल. सो इथं त्यांनी असं म्हणलं आहे की मॅनेजमेंट जर प्रॉपरली कॅरी आऊट तुम्ही कराल तर तुम्हाला तुमचे गोल्स अचीव करायला खूप सोपं जाईल. हे प्लीज फिल इन द ब्लँकसाठी अंडरलाईन करून ठेवा तुम्ही तुमच्या टेक्स्टबुक्समध्ये. विचारलं जाऊ शकतं. लाईक इन केस तुम्हाला असं विचारलं जाईल की डॅश इज द की टू सक्सेस इन अचीवमेंट ऑफ गोल, देन युअर आन्सर शुड बी मॅनेजमेंट. Management is considered as one of the required sources of business organizations like machines, materials, and money. For establishing coordination between all other sources of organization, one needs to know about management. Therefore, it is observed that the importance of management is growing rapidly. बाकीच्या सोर्सेस ऑर्गनायझेशनमध्ये जे वेगळे सोर्सेस असतात त्यांच्यात एक प्रॉपर कोऑर्डिनेशन होण्यासाठी मॅनेजमेंट हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते गरजेचं आहे. आणि असं बघितलं गेलं आहे, जाणवलं आहे की हे मॅनेजमेंटचे जे महत्त्व आहे ते दिवसेंदिवस वाढतं आहे. जसं मी म्हणलं, सोर्सेस सगळ्या सोर्सेसचं कोऑर्डिनेशन होण्यासाठी गरजेचं आहे. ते सोर्सेस आहेत लाईक मशीन, मटेरियल्स, मनी, हे सगळे एकत्र कोऑर्डिनेट होण्यासाठी मॅनेजमेंट गरजेचं आहे. Various management thinkers have introduced different management theories as per their field observation and systematic study. There are various principles, theories and techniques of management which give results in same direction. काही थिंकर्स आहेत, त्यांनी वेगवेगळ्या थिअरीज, टेक्निक्स आणि प्रिन्सिपल्स मॅनेजमेंटच्या पुट डाऊन केल्या गेल्या आहेत. ते काय आहेत ते आपण पुढे बघूयात. In brief, management sets the strategic goals in accordance with the vision mission of the organization and make decisions on how the overall organization will operate. Management is often included as a factor of production. It harmonizes all functions of business organizations such as planning, organizing, staffing, coordinating and controlling, which are termed as functions of management. मॅनेजमेंटमुळे सगळं लाईक प्लॅनिंग म्हणा किंवा ऑर्गनायझिंग म्हणा, स्टाफिंग म्हणा, कंट्रोलिंग, कोऑर्डिनेटिंग हे सगळं स्मूथली कॅरी आऊट केलं जाऊ शकतं. ओव्हरऑल बिझनेस पण तुमचा खूप स्मूथली आणि खूप चांगल्या पद्धतीने कॅरी आऊट होऊ शकतं जर तुम्ही प्रॉपर मॅनेजमेंटचे जे प्रिन्सिपल्स आहेत किंवा ज्या थिअरीज आहेत जर त्या प्रॉपरली फॉलो केल्या तर तुमचा बिझनेस पण खूप स्मूथली चालेल. नेक्स्ट आहे मीनिंग अँड डेफिनेशन. While achieving goal of an individual or an organization, it is always important to use different systems or techniques.
Some of these techniques are accepted universally, hence they are called as principles. It provides guideline to manager to conduct all organizational activities on specific basis. It helps the manager to take effective decisions and achieve organizational goal. जेव्हा आपल्याला किंवा एखाद्या बिझनेसला एक स्पेसिफिक गोल किंवा एक स्पेसिफिक टार्गेट अचीव करायचं असेल तर त्यासाठी त्या इंडिव्हिज्युअलला किंवा त्या ऑर्गनायझेशनला गरजेचं आहे की त्यांनी काही सिस्टम्स किंवा काही टेक्निक्स फॉलो केल्या पाहिजेत. ज्या सिस्टम्स किंवा ज्या टेक्निक्स युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड आहेत त्यांना आपण प्रिन्सिपल्स म्हणतो. म्हणजे तो गोल अचीव करण्यासाठी हा स्पेसिफिकली युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड प्रिन्सिपल जर फॉलो केला तर तुम्हाला तो गोल अचीव करण्यासाठी मदत मिळते एक आणि तुम्ही तो अचीव करू शकता. असेही याला आपण प्रिन्सिपल्स म्हणतो. हे जे प्रिन्सिपल्स असतात हे आपल्याला ॲज अ इंडिव्हिज्युअल किंवा मॅनेजरला गाईडलाईन्स देतात की म्हणजे एखादं त्याचं जे काम असेल ते कसं त्यांनी कॅरी आऊट केलं पाहिजे, कशा पद्धतीने त्यांनी कॅरी आऊट केलं पाहिजे, या सगळ्याचे ते गाईडलाईन्स देतात. यांनी मॅनेजरला काय फायदा होतो? मॅनेजरला मदत मिळते की लाईक प्रॉपर डिसिजन्स कसे घ्यावे आणि प्रॉपर डिसिजन्स घेतल्यानंतर कसं त्या गोलला किंवा त्या टार्गेटला अचीव करता येईल हे ह्या प्रिन्सिपल्समुळे त्याला याची मदत मिळते. Principle is defined as a fundamental truth or proposition that serves as the foundation for a system or belief or behavior or for a chain of reasoning. हे प्रिन्सिपलची ही डेफिनेशन आहे. ही तुम्ही लर्न करणं एक्सपेक्टेड आहे आणि युजुअली कोणतीही डेफिनेशन असो ती तुम्ही तुमच्या वर्ड्समध्ये लिहू नाही शकत. ती जशी आहे तुम्ही ती तशीच लिहिली पाहिजे. तुम्ही तुमच्या जेव्हा लॉंग आन्सर्समध्ये इंट्रोडक्शन लिहाल तेव्हा आधी एक ब्रीफ तुम्ही तुमच्या सिम्पल वर्ड्समध्ये लिहू शकता, पण त्यानंतर तुम्हाला एक डेफिनेशन लिहिणं इम्पॉर्टंट आहे. तेवढंच एक तुमच्या आन्सरला वेटेज मिळतं. इन सिम्पल वर्ड्स, टेक्निक्स और सिस्टम्स विच give one directional result are called as principles. These principles are universal and applicable everywhere. Due to the basis of principles, managers need not to work on trial and error basis. याचा अर्थ असा आहे की ह्या प्रिन्सिपल्स फॉर्म झाल्यात त्यामुळे मॅनेजर्सना ट्रायल अँड एरर बेसिसवर म्हणजे करून बघू असं काम करायची गरज नाही पडत. त्यांनी ते प्रिन्सिपल्स फॉलो केले की त्यांना त्यांचं गोल जे आहे किंवा जे टार्गेट आहे ते अचीव होतं. फॉर एक्झाम्पल, इन क्रिकेट और एनी अदर गेम, टोटल प्ले इज डिझाइन्ड अँड डिवायडेड बिटवीन द प्लेयर्स अकॉर्डिंग टू देअर क्वालिटीज अँड केपेबिलिटीज. In terms of management, it is called as division of work, which is one of the principles of management. त्यांनी इथे एक एक्झाम्पल दिला की क्रिकेटमध्ये कोण काय खेळणार आहे, म्हणजे कोणता प्लेअर बॅटिंग करणार आहे, कोणता प्लेअर विकेट किपिंग करणार आहे, कोणता प्लेअर बॉलिंग करणार आहे, हे आधी डिसाइडेड असतं त्याच्या केपेबिलिटीज आणि त्याच्या स्पेशलायझेशनवरनं. ज्याला मॅनेजमेंटच्या टर्म्समध्ये आपण डिव्हिजन ऑफ वर्क म्हणतो. डिव्हिजन ऑफ वर्क म्हणजे काय? त्या एम्प्लॉईच्या किंवा त्या व्यक्तीच्या कॅपेबिलिटीनुसार, त्याच्या स्ट्रेंथनुसार किंवा त्याच्या स्पेशलायझेशननुसार त्याला ते काम अलॉट केलं जातं. ज्यांनी ती जी प्रोसेस आहे मॅनेजमेंटमध्ये ते काम आहे ते खूप इझिली आणि स्मूथली कॅरी आऊट होईल. आणि हा जो डिव्हिजन ऑफ वर्क आहे त्याला प्रिन्सिपल म्हणजे तो प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंटमधला एक प्रिन्सिपल आहे. सो हे आत्तापर्यंत इंट्रोडक्शन, मीनिंग आणि डेफिनेशन होतं जे आपण बघितलं. आता आपण नेचर ऑफ प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट हे काय आहे हे बघूयात. मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स आर फॉर्म्ड टू गाईड अँड इन्फ्लुएन्स द बिहेवियर ऑफ एम्प्लॉईज. These principles insist on improving efficiency of organizational resources in terms of profit. These principles also focus on best coordination between superior, subordinates and all the members of the organization. जसं मी तुम्हाला म्हणलं
की हे प्रिन्सिपल्स का बरं फॉर्म केले जातात. त्याचं कारण असं आहे की सगळ्या फंक्शन्स जे असतात मॅनेजमेंटचे ते लाईक प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, डायरेक्टिंग हे सगळं एकत्र नीटपणे कॅरी होण्यासाठी हे प्रिन्सिपल्स फॉर्म केले गेले आहेत. किंवा सगळ्या मेंबर्सचं किंवा सगळ्या एम्प्लॉईजचं कोऑर्डिनेशन कसं व्हावं, विदाऊट फायटिंग त्यांच्यात एक टीमवर्क कसं व्हावं, किंवा बिझनेसच्या दृष्टीने कसा मॅक्झिमम प्रॉफिट अर्न करता येईल, या सगळ्या गोष्टींसाठी हे प्रिन्सिपल्स फॉर्म केले गेले आहेत. आता यांचं नेचर काय आहे हे आपण बघूयात. फर्स्ट आहे युनिव्हर्सल ॲप्लिकेशन. द प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट आर युनिव्हर्सल इन नेचर. युनिव्हर्सल इन नेचरला अंडरलाईन करा. हे तुम्हाला फिल इन द ब्लँक्सला विचारलं जाऊ शकतं. लाईक द प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट आर डॅश इन नेचर. मग तुमचा आन्सर युनिव्हर्सल असलं पाहिजे. दॅट मीन्स they can be applied to all types of organization irrespective of their size and nature. Their results may vary and application may be modified, but these are suitable for all kinds of organizations. Similarly, they are applicable to all levels of management. याचा अर्थ असा आहे की हे जे प्रिन्सिपल्स आहेत ते युनिव्हर्सल आहेत, म्हणजे ते कोणत्याही टाईप ऑफ ऑर्गनायझेशनमध्ये किंवा सोशल लाईफमध्ये म्हणा, किंवा एका बिझनेस ऑर्गनायझेशन किंवा नॉन बिझनेस ऑर्गनायझेशन मग सगळीकडे अप्लाय केलं जाऊ शकतं. त्यासाठी त्या ऑर्गनायझेशनचा साईज किंवा त्याचं नेचर मॅटर करत नाही. आणि हे जे प्रिन्सिपल्स आहेत ते कोणत्याही ऑर्गनायझेशनला सुटेबल आहेत आणि प्रत्येक लेवलला ते वापरले जाऊ शकतात. जसे की हायर लेवल मॅनेजमेंट म्हणा किंवा लोअर लेवल मॅनेजमेंट म्हणा, सगळीकडे हे प्रिन्सिपल्स अप्लाय केले जाऊ शकतात. सेकंड पॉईंट आहे जनरल गाईडलाईन्स. मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स प्रोव्हाइड जनरल गाईडलाईन्स इन टॅकलिंग द ऑर्गनायझेशनल सिच्युएशन्स wisely as well as in solving the problems. They are not rigid. Which management principles are to be applied depends on the situation, size and nature of organization. For example, when we say fair remuneration, then the term fair can vary as per nature, size and financial condition of the organization. जनरल गाईडलाईन्स म्हणजे काय? हे जे प्रिन्सिपल्स आहेत ते आपल्याला मदत किंवा गाईडलाईन्स प्रोव्हाइड करतात. म्हणजे एखादा प्रॉब्लेम असेल आणि तो जर सॉल्व्ह करायचा असेल तर तो कसा सॉल्व्ह करायचा याची मदत आपल्याला या प्रिन्सिपल्सने होते. आणि कोणता प्रिन्सिपल, आता मॅनेजमेंट प्रिन्सिपल एकच नाही आहे, बरेच आहेत. कोणता प्रिन्सिपल कुठे वापरायचा हे त्या ऑर्गनायझेशनवर डिपेंड करतं. म्हणजे त्या ऑर्गनायझेशन केवढा मोठा आहे, त्याचं नेचर कसं आहे, कसं चालवलं जातं ते ऑर्गनायझेशन, फायनान्शियल पोझिशन काय आहे त्या ऑर्गनायझेशनची, या सगळ्या गोष्टींवर कोणता प्रिन्सिपल वापरला जाईल हे ठरवलं जातं. एक्झाम्पल त्यांनी दिलं आहे, इन केस ऑफ फेअर रेम्युनरेशन. फेअर म्हणजे समान आणि रेम्युनरेशन म्हणजे सॅलरी. The term fair can be vary as per the nature, size and financial condition of the organization. इथे त्यांना असं म्हणायचं आहे की हा जो पॉईंट आहे फेअर रेम्युनरेशन, याच्यात कुणाला किती सॅलरी द्यायची, सॅलरीचं डिव्हिजन कसं असणार आहे, किंवा प्रत्येक एम्प्लॉई क्वालिफिकेशननुसार कशी सॅलरी डिवाईड केली जाईल, हे सगळं त्या ऑर्गनायझेशनवर डिपेंड करतं. म्हणजे त्या ऑर्गनायझेशनची फायनान्शियल कंडिशन काय आहे हे बघून प्रत्येकाला त्यांच्या केपेबिलिटीजनुसार, त्यांच्या स्पेशलायझेशननुसार सॅलरी मिळेल. थर्ड पॉइंट आहे, प्रिन्सिपल्स आर फॉर्म्ड बाय प्रॅक्टिस अँड एक्सपेरिमेंट्स. द मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स आर डेव्हलप्ड ग्रॅज्युअली through research work. Systematic observations and experiments are conducted before developing them. The results of such experiments have been developed as a principle after its practice in organizations. याचा अर्थ असा आहे की हे जे प्रिन्सिपल्स आहेत, जे फॉर्म केले गेले आहेत, ते असेच उठून तयार केले आणि अप्लाय केले असं नाही आहे. त्याच्या आधी त्या प्रिन्सिपल्सवर खूप रिसर्च वर्क केलं गेलं आहे. प्रॉपर ऑब्झर्वेशन्स आणि एक्सपेरिमेंट्स हे सगळं
कंडक्ट करून त्यानंतर त्यांचे रिझल्ट्स बघून त्यांना प्रिन्सिपल्स डिक्लेअर केले गेले आहेत आणि मग ते अप्लाय केले गेले आहेत ऑर्गनायझेशन्समध्ये. फोर्थ पॉईंट आहे फ्लेक्झिबिलिटी. मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स आर फ्लेक्झिबल इन नेचर. इट मीन्स दे कॅन बी चेंज्ड ऑर मॉडिफाईड अकॉर्डिंग टू द सिच्युएशन. याचा अर्थ असा आहे की हे जे प्रिन्सिपल्स आहेत ते फ्लेक्झिबल आहेत. त्या ऑर्गनायझेशननुसार किंवा एखाद्या पर्टिक्युलर सिच्युएशननुसार त्या बदलल्या जाऊ शकतात किंवा चेंज केल्या जाऊ शकतात. मॅनेजर्स कॅन बी फ्लेक्झिबल वाईल इम्प्लिमेंटिंग प्रिन्सिपल्स टू सूट द रिक्वायरमेंट. म्हणजे मॅनेजर्स त्या रिक्वायरमेंटनुसार ते जे प्रिन्सिपल्स आहेत ते चेंज करू शकतात किंवा थोडे मॉडिफाय करू शकतात. The business situations keep on changing. Management principles can be adjusted or modified and can be used in the organization according to its need. आता काळानुसार हे ज्या सगळ्या सिच्युएशन्स आहेत, बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये अराईज होणाऱ्या ज्या सिच्युएशन्स आहेत त्या बदलत राहतात. पण हे म्हणूनच हे जे मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स आहेत त्या चेंज केल्या जाऊ शकतात किंवा ॲडजस्ट केल्या जाऊ शकतात अकॉर्डिंग टू द सिच्युएशन किंवा त्या ऑर्गनायझेशनची जी काही गरज असेल त्यानुसार ते आपण ॲडजस्ट करू शकतो. फिफ्थ पॉईंट आहे बिहेवियरल इन नेचर. मॅनेजमेंट इज ग्रुप ॲक्टिव्हिटी. मॅनेजमेंट एम्स ॲट अचिव्हिंग सर्टन गोल थ्रू अ group of human beings. Management principles are designed to influence human beings. These principles control a group of persons and direct them to achieve the objectives. मॅनेजमेंट ही एक ग्रुप ॲक्टिव्हिटी आहे. एकटं कोणतरी उठून सगळं मॅनेज नाही करू शकत. एक टीम असल्याने किंवा प्रॉपर एम्प्लॉईज खूप लोक असल्यानंतर हे मॅनेजमेंट चांगल्या पद्धतीने कॅरी आऊट होऊ शकतं. एका माणसाला ते शक्य नाही आहे. आणि मॅनेजमेंटचा मेन एम काय आहे की कोणताही गोल असू देत किंवा कोणतंही टार्गेट असू देत ऑर्गनायझेशनचं, ते टार्गेट एक टीम वर्कनी किंवा एका ग्रुपनी अचीव केलं गेलं पाहिजे. सिक्स्थ पॉइंट आहे कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप. प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट आर द बेस for taking decisions. They determine the cause or reason for particular effect. For example, payment of good wages and incentives help in increasing the output of workers, or making effective advertisement increases the sale of product. म्हणजे हे जे प्रिन्सिपल्स आहेत मॅनेजमेंटचे ते एक बेस आहेत डिसिजन्स घेण्यासाठी. म्हणजे या प्रिन्सिपल्स स्टडी करून किंवा ते अप्लाय करून आपण इफेक्टिव्ह किंवा प्रॉपर डिसिजन्स घेऊ शकतो. एक्झाम्पल द्यायचं झालं तर चांगले वेजेस पे करून किंवा इन्सेंटिव्स देऊन आपण तिथे जे काम करणारे वर्कर्स आहेत त्यांना एनकरेज करतो. त्यांना चांगली सॅलरी किंवा वेजेस देऊन त्यांना मोटिवेशन मिळतं की ते अजून चांगल्या पद्धतीने काम करतील, ज्याने त्या बिझनेस ऑर्गनायझेशनचंच प्रॉफिट्स अजून हाय होतील आणि तेच ऑर्गनायझेशन अजून ग्रो होईल. अजून एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर प्रॉपर ॲडव्हर्टिजमेंट इफेक्ट जर आपण वापरले तर त्या ऑर्गनायझेशनचे जे काही प्रोडक्ट्स असतील किंवा सर्व्हिसेस असतील त्याचा सेलही वाढू शकतो. सो हे काही 2 एक्झाम्पल्स होते. आय होप हा पॉईंट तुम्हाला कळला असेल. पुढे वळूयात. 7th पॉइंट आहे जो लास्ट पॉइंट आहे. ऑल प्रिन्सिपल्स आर ऑफ इक्वल इम्पॉर्टन्स. All principles of management are of equal importance. Those are to be practiced simultaneously to get best results in the form of achievement of predefined goals. If any specific principle is focused more and others are not followed with the same focus, then it affects the working of the organization. साध्या भाषेत समजायचं झालं तर प्रत्येक प्रिन्सिपल हे तेवढंच महत्त्वाचं आहे. असं जर एखाद्या प्रिन्सिपलला जास्त इम्पॉर्टन्स दिला आणि तोच फक्त अप्लाय केला पण सायमल्टेनियसली बाकीचे जे प्रिन्सिपल्स नाही प्रॉपरली अप्लाय केले तर आपल्याला जो गोल आहे तो अचीव करण्यात मे बी डिफिकल्टीज येऊ शकतात किंवा तो गोल आपण अचीवच नाही करू शकणार. म्हणून एव्हरी प्रिन्सिपल हा त्याच महत्त्वाचा इक्वल इम्पॉर्टन्सचा आहे आणि प्रत्येक प्रिन्सिपल हा आपण यूज केला पाहिजे.
मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स आर द प्रिन्सिपल्स ऑफ सोशल सायन्स. प्लीज हे मार्क करा. मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स आर द प्रिन्सिपल्स ऑफ डॅश. तुमचं आन्सर आलं पाहिजे सोशल सायन्स. फिल इन द ब्लँक्सला विचारलं जाऊ शकतं. The nature of principles of management is not absolute like pure sciences like chemistry, mathematics, etc. With some modifications according to requirement, organization needs to apply the principles of management. So हे 7 points होते nature of principles of management मधले. तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आणि लॉंग आन्सरला मोस्टली विचारला जाऊ शकतो, ज्यात तुम्ही सगळं लिहिणं एक्सपेक्टेड आहात. मी मागच्या माझ्या एका व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं की जरी तुम्ही पिट नाही लिहिलं तरी चालेल, पॉईंट्स लक्षात ठेवून, हेडिंग्ज लक्षात ठेवून आतलं जे एक्सप्लेनेशन आहे थोडंफार तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये एक्सप्लेन करू शकता, ते चालेल. पण जसं मी मगाशी पण बोलले, डेफिनेशन्स ज्या असतील त्या प्लीज वर्ड टू वर्ड लिहा, त्या बदलू नका, नाहीतर तुमचे मार्क्स जायचे चान्सेस असतात. इंट्रोडक्शन वगैरे तुम्ही तुमच्या वर्ड्समध्ये लिहू शकता, बट युजली तुमचे जे डेफिनेशन्स आहेत किंवा हे जे हेडिंग्ज आहेत, ऑल प्रिन्सिपल्स ऑर ऑफ इक्वल इम्पॉर्टन्स किंवा कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप्स, हे जे मेन पॉईंट्स आहेत हे तुम्ही बदलू नका, बिकॉज जर तुम्ही ते बदलले तर तुमचे मार्क्स जायचे चान्सेस आहेत. सो आज फक्त मी नेचरपर्यंतच घेते आहे. माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सिग्निफिकन्स ऑफ मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स, म्हणजे ह्या प्रिन्सिपल्सचं महत्त्व काय आहे नेमकं, सिग्निफिकन्सला आपण इम्पॉर्टन्स पण म्हणू शकतो. सो या मॅनेजमेंट प्रिन्सिपल्सचं काय इम्पॉर्टन्स आहे हे बघणार. त्यात पण काही सर्टन पॉईंट्स आहेत, ते काय पॉईंट्स आहेत हेही मी तुम्हाला माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजवेन. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही प्लीज कमेंट सेक्शनमध्ये पाठवा, मी नक्की त्याची उत्तरं देईन तुम्हाला. सो टिल देन, बाय बाय.